गणपती बाप्पा मंगलमूर्ती। नमस्कार मित्र हो, राम राम, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आम्ही आलो माहूरगड, जे की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड पासून 130 किलोमीटर आहे। 30 किलोमीटर आहे। आणि आता आहो आम्ही श्री रेणुका देवी मंदिर, रेणुका देवी मंदिरावर। माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक भक्त येत असतात। माहूरगडाच्या दर्शनाला येण्यासाठी संपूर्ण देशभरातून भरपूर प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुद्धा बस सुविधा तसेच रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत। नांदेडपर्यंत येण्यासाठी रेल्वे, बस व विमान या सर्व वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत। नांदेडवरून माहूरगड पर्यंत जाण्यासाठी महामंडळाच्या बस तसेच खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत। नांदेड ते माहूर हे अंतर 126 किलोमीटर आहे, तर माहूर जवळचा जो तालुका आहे तो किनवट ते माहूर अंतर हे 48 किलोमीटर, तसेच नागपूरवरून माहूर 232 किलोमीटर आहे। संपूर्ण भारतात पाहायला गेले तर एकूण 51 शक्तिपीठ असल्याचे पुराणात सांगितलं जातं। त्यापैकी प्रमुख असणारे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात विराजमान आहेत। त्यामध्येच कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरगडावरील रेणुका माता, तुळजापूरची आई तुळजाभवानी तसेच अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असणारी सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता। नांदेड जिल्ह्यात सौंदर्याने नटलेलं हिरव्यागार डोंगरात वसलेलं माहूरगड हे ठिकाण अत्यंत शोभिवंत आहे। माहूरगडावर रामगड हा किल्ला वसलेला आहे। तो सुमारे समुद्र सपाटीपासून सुमारे 26 फूट उंचीवर असून या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत जुने आहे। या किल्ल्याला गिरिदुर्ग या नावाने सुद्धा ओळखलं जातं। हा किल्ला यादवकालीन असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात। या किल्ल्याला 2 तट आहेत। या किल्ल्याबद्दल असं सांगितलं जातं की या किल्ल्याचा एक तट राष्ट्रकूट घराण्यातील राजाने बांधला, तर दुसरा तट व इतर बांधकाम देवगिरी येथील यादव कुळातील राजा रामदेव राय यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो। या किल्ल्याचा एकूण विस्तार जवळपास 9 किलोमीटर असून हा किल्ला काही दिवस गौड राजाच्या अधिपत्याखाली होता। त्यामुळे या किल्ल्याला गौड किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं। 3.5 शक्तिपीठांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ म्हणून ओळखलं जाणारं तसेच रेणुका मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेली माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यापासून सुमारे 48 किलोमीटर अंतरावर आहे। रेणुका मातेचं मंदिर अवतीभोवती असणाऱ्या हिरव्यागार डोंगरांनी व्यापलेले असून सभोवताली घनदाट जंगल आहे। चैत्र महिन्यात तसेच नवरात्र उत्सवात गडावर भक्तांची प्रचंड गर्दी असते। याच रेणुका मातेस परशुरामाची माता म्हणून देखील ओळखलं जातं। हे शक्तिपीठ अत्यंत जागृत असून भक्तांच्या मनोकामना पूर्णत्वास नेते। हा सर्व भक्तांचा आजवरचा अनुभव आहे। रेणुका मातेचे मंदिर जवळपास 13व्या शतकात बांधले गेल्याचे सांगितले जातं। या मंदिराचे बांधकाम देवगिरी येथील यादवकालीन राजाने केले असल्याचा इतिहासात संदर्भ आहे। श्री क्षेत्र माहूरगडावर अनेक देवदेवतांची मंदिरे असून श्री दत्तगुरू यांचा जन्म याच गडावर झाल्याचं सांगितलं जातं। या गडावर श्री दत्तगुरू, अनुसया माता, रेणुका देवी, जमदग्नी ऋषी, श्री परशुराम व आत्री ऋषी या सर्व देवतांचा वास असतो। सुरुवातीला माहूर उल्लेख मातापूर असा केला जायचा। या माहूर क्षेत्राची निर्मिती कशी झाली या संदर्भात पुराणात एक कथा आहे। या समस्त प्रकृतीची रचना करताना ब्रह्मदेवास सोपे जावे यासाठी भगवान श्री विष्णू यांनी स्वतः या स्थळाची निर्मिती केली होती। श्री क्षेत्र माहूरगडाच्या तिन्ही बाजूंनी पैनगंगा नावाची नदी वाहते। या नदीचा देखील पुराणात संदर्भ सापडतो। तो सांगायचा झाला तर श्री क्षेत्र लोणार येथे श्री विष्णू देवांनी लवणासूर दैत्याचा वध केला। त्यामुळे आनंदित होऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी विष्णूंचे चरणकमल आपल्या स्वतःच्या हातांनी धुतले। त्यावेळी त्या पाण्याचा प्रवाह तयार झाला। तो पुढे एका नदीत रूपांतरित झाला। श्री विष्णुदेवांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या प्रवाहास पैनगंगा हे नाव दिले गेले। याच नदीला प्राणहिता म्हणून देखील सुद्धा ओळखलं जातं। रेणुका मातेच्या मंदिरापासून काही अंतर गेलं की दत्त शिखर व अनुसया शिखर हे प्रसिद्ध 2 शिखर आपल्याला पाहायला मिळतात। रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे। रेणुका देवी मंदिरापासून आपल्याला समोर जो दिसतोय तोच हा रामगड किल्ला, जो यादवकालीन किल्ला आहे।
आल्यानंतर आपल्याला एक समोर अशी एक मोठी स्क्रीन दिसते, ज्यावरती देवीचा शृंगार, पूजा वगैरे सर्व काही आपण तिथे पाहू शकतो. टाकू तुला खाली, बघ या खिडकीतून, बघ बघ या खिडकीतून. अरे बघ फक्त बघ, किल्ला दिसत आहे का? झाड का डोंगर? जंगल आहे मोठं, जंगलात. हे माहूर शहर त्या साईडला, आणि मंदिर जे आहे हे पूर्ण डोंगरावरतीच आहे. सुरुवातीला आपण आलो आहे रेणुका मातेचं मंदिर घेतलं. खालच्या साईडनी पायऱ्या आहेत आणि इकडे या साईडला परशुरामाचं मंदिर आहे. सो आपण आता परशुरामाच्या मंदिरात जाऊन परशुरामाचं दर्शन घेऊ. तर माहूरगडामध्ये जे विशेष मंदिरं आहेत त्यातलं एक म्हणजे श्री रेणुका माता मंदिर, दुसरं अनुसया माता मंदिर, परशुराम मंदिर आणि दत्तात्रयांचं मंदिर. श्री रेणुका माता मंदिर जे आहे 3.5 पीठापैकी एक पीठ रेणुका माताचं दर्शन घेतो. सर्वात पहिले आपल्याला ते मंदिर लागतं, त्याच्यानंतर आपण पायऱ्या उतरून खाली परशुरामाचं मंदिर लागतं. रेणुका माता मंदिराचा जर थोडासा इतिहास बघायचा झाला तर हे मंदिर यादवकालीन मंदिर आहे. इसवी सन 1100-1200 ह्या वेळेस हे मंदिर बांधण्यात आलं होतं. रेणुका माता मंदिर म्हणजे परशुरामाची आई, जे इथे या मंदिरामध्ये आपल्याला फक्त रेणुका मातेचं क्षीर पाहायला भेटतं. आम्ही घरून 7 वाजताच निघालो. 7 वाजता निघाल्यामुळे गर्दी खूप कमी असल्यामुळे आमचं दर्शन खूप लवकर झालं. हे बघू शकता तुम्ही, आता माझ्या मागे आहे परशुराम मंदिर. सो पौष महिन्यामुळे या मंदिराकडे येण्यासाठी एकदम सरळ तुम्ही एकतर माहूरच्या पायथ्यापासून म्हणजे माहूर सिटीपासनं आपण एकतर रिक्षाने येऊ शकता किंवा तुम्हाला महामंडळाच्या बसेस पण आहेत. आणि बाकी तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर डायरेक्ट पायथ्यापर्यंत इथे प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता. कार पार्किंगची सुविधा आहे. परशुरामाचं मंदिर आणि या साईडला तुम्हाला इथे थोडा आराम करण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे. माहूरची जेवढीही मंदिरं आहेत, ह्या मंदिराकडे येताना तुम्हाला खूप चांगला व्ह्यू दिसतो. म्हणजे खूप चांगली रस्ते आहेत, वेडीवाकडी वळणं आहेत, घाटाचा रस्ता आहे. घाटाच्या दोन्ही साईडला तुम्हाला घनदाट असं जंगल पाहायला भेटतं. रस्त्याने तुम्हाला येताना खूप सारी वानरं दिसतील, खूप सारी पक्षी दिसतील, पक्ष्यांचा आवाज वगैरे सर्व काही असं तुम्हाला एक निसर्गरम्य वातावरण बघू शकता तुम्ही माहूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतं. मस्त आता थंडीचे दिवस आहेत, खूप गार असा वारा सुटलेला आहे आणि आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे अजून जास्त थंडी इथे जाणवत आहे. फिरला वर लवकर चल, लवकर चल. कोण जाते लवकर वर? किती पायऱ्या आहेत रे? स्वच्छता कर्मचारी. अरे बापरे, घेऊन जा. सुशांत राठोड. घेऊन जा. हवा किती जास्त येते कारण इथे खाई आहे आणि खाईतून अशी उलट्या दिशेने वरच्या दिशेने हवा जोराची येत आहे. जर आपण काही फूल किंवा कागद वगैरे टाकला तर तो परत वरच्या साईडला जोरात फेकला जातो. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि आपण थोडे इथे 1-2-3 फोटो क्लिक करू. कसा आहे सांग, कुठला चांगला आहे सांग? कोणता? अरे हे दुसरा बघ ना, दुसरा बघ. कोणता चांगला आहे दोन्हीपैकी सांग. अरे ते खाल्लंच नाही तू. आता सांग कुठला चांगला आहे. अरे सांग व्यवस्थित कुठला चांगला आहे. हा भाव विचार, तिन्ही याचे भाव विचार. कुठला किती रुपये, हा किती रुपये विचार. 110 रुपये पावशेर आहे, 120 आहे, 100 आहे. अरे बापरे, साखर कुठल्या याच्यात कमी आहे म्हणा? त्याच्यात आहे. किती, हा किती आहे? 120 रुपये पावशेर. बरोबर लाव. 110. हा आणि शाळा सोडून द्यायची. बंदूक घ्यायचं का डमरू घ्यायचं? आपण एक हातातलं घेऊ काहीतरी. इथं बघ घ्यायचं इथं. बापरे, इकडं भाई या साईडला किती दुकान आहेत बघ. आहे ना रे? चला.
अनुसया माते मंदिराला जातानाच रस्त्यामध्ये थोडं थांबलो आहे. ही रेणुका माता, या साईडनं आपण आता अनुसया माता मंदिराकडे जातो आहे. सो इथे थांबलो आहे, थोडं जेवण वगैरे करून घेऊ. घरून आम्ही डब्बा घेऊन आलो होतो. सो बढिया जेवण झालं आहे. लगेच आता निघूया अनुसया माता मंदिर. बघू तिथे किती गर्दी आहे. तिथलं दर्शन झालं की लगेच दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊ आणि लगेच निघू. फुलं खात आहे झेंडूचे. मोबाईलच नाही जाऊ उचलून. फुलं खायला लागला तू. हे रेणुका माता मंदिर, इथनं आपण आता आलोय दत्त मंदिरावरती. इथनं असं जवळ दिसतंय, पण हा बघा रस्ता हे असं आपण हा डोंगर पूर्ण क्रॉस करू. दत्त मंदिरानंतर मग आपण अनुसया माता मंदिरावरती जाणार. तर दत्त मंदिराला पण एवढी काही गर्दी नसते. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. दत्तात्रय महाराजांचा असं म्हणतात की जन्म इथे झालाय. कार पार्किंगची सुविधा आहे. मंदिराकडे जातानाच मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये तुम्हाला अशी काही दुकानं दिसतात. आणि जे मेन मंदिर आहे ते मंदिर हे आहे. मंदिराचा प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या एकदम समोरच्याच बाजूला आपल्याला इथे एक छोटंसं मारुतीचं मंदिर दिसतं. हे बघा काही येळूची झाडं दिसत आहे. हे डायरेक्ट यांनी अशी ओपन स्पेस ठेवली आणि या आरपार दिसत आहे झाडं. जे मेन मंदिर आहे त्या मंदिराच्या चारही बाजूंना तुम्हाला अशा जेवढे इथली आत्तापर्यंतचे जे महंत होते या महंताच्या तुम्हाला सर्व इथे समाध्या दिसतील. या साईडला आहेत, इकडे पण दिसतंय. हे खूप जुनं बांधकाम दिसतंय या साईडचं. काळभैरव शनी मंदिर आणि हे आहे श्री नीलकंठेश्वर मंदिर. परमपूज्य श्री महंत महाराजांच्या दर्शनासाठी जाणारा हा मार्ग आहे. जे आत्ताचे जे सध्याचे महंत आहेत, ज्या सध्या या पीठावर ज्या गादीवर बसलेले आहेत दत्तात्रय महाराजांच्या, ते इथे राहतात. सो त्यांचं दर्शन आपण इथं घेऊ शकतो. बाकी खूप छान वाटतं या मंदिरात येऊन, कारण तुम्ही जर दत्तात्रयाचं बघितलं तर जास्त कसं तर भगवा कलर वगैरे, तर भगव्या कलरनीच पूर्ण या भिंती रंगवलेल्या आहेत. लाईन आहे महंत महाराजांच्या दर्शनासाठी. आता आपण दत्त शिखरवरनं अनुसया माता मंदिराला आलो. इकडेच मंदिराच्या समोरच्या साईडला पायथ्याशीच पार्किंगची सुविधा आहे. खूप मोठा असा ओमची कमान दिसेल आणि मग आहेत आपल्याला वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या. अनुसया मंदिराच्या पायऱ्या चढायला आपण सुरुवात केली आणि जसं आपण तिथनं चढत होतो तर खाली बघितलं भरपूर सारी वाढणीर आहेत. तुमच्या हातामध्ये जर काही खायची जर वस्तू असेल तर एकतर तुम्ही ते त्यांना स्वतःहून टाकून द्या, नाही तर तुमच्या हातातून ते हिसकावून घेतात. आता तिथे एक लहान मुलगी होती, तिच्या हातामध्ये एक केळ होतं. हातातनं तिच्या हिसकाटून ते घेऊन गेलं. बिचारी रडायला लागली. पाय दुखत आहे का? पाय नाही दुखत आहे? अरे बापरे, आज मस्त झोप लागणार व्हायला. अरे जी लोक चपला विसरून राहिले असतील त्या सर्व चपला या इकडे या भिंतीच्या इकडे फेकलत. खरंच हे खूप वाईट आहे. आणि हे तिन्ही मंदिरावरती होतं, कारण मंदिर हे असं टेकडीवर आहे. टेकडीवर असल्यामुळे काय होतं, हे लोकांना हे बाजूचा जो एरिया दिसतो हा कचराकुंडी समजून सगळं खालच्या साईडला फेकून देतात. हे अनुसया माता मंदिर आणि इथून याचा समोरचा जो हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे सगळं. म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस किती प्रसन्न असेल. आता आम्ही 12 वाजता आलो आहे, त्यामुळे जास्त थोडं तपतं आहे, ऊन जास्त आहे. बट स्टील तरीसुद्धा एकदम एवढ्या हाईटवरनं खालच्या साईडला पाहणं म्हणजे अप्रतिमच. पडून झालं की लगेच आपल्याला समोर दिसतं ते श्री
अत्री ऋषी महाराजांचं आश्रम या साईडला. आणि इकडे आहे आपलं अनुसया मातेचं मंदिर. मंदिराच्या बाजूनी बाहेरच्या साईडनी त्याला पितळाची पूर्ण अशी एक लेअर कोटिंग केलेली आहे. एकतर तुम्ही आपण मंदिराला तिकडनंही जाऊ शकतो, त्या साईडनी एंट्री आहेत आणि आपण दुसऱ्या साईडनी पायऱ्यांनी आलो. आता आपण जाऊया मेन ह्या साईडनी मंदिराच्या आत. चला एक 5 मिनिटामध्ये दर्शन घेऊन झालं आहे आपलं. आणि हे आत असं मंदिराच्या समोरच हा खुला परिसर आहे. इथे बसण्यासाठी मस्त छान सुविधा आहे. एकदम थंड असं वातावरण आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे एवढं गार असतं, खूप छान वाटतं. आता सध्या याला हे असं जाळी वगैरे लावून घेतलं. पहिले हे ओपनच होतं. खूप सारी अशी वानर दिसत आहे. पहिले आत पण वानर असायची. कुठं काढतो? इथं काढू. कुठे गेला? सापडला सापडला सापडला. आता 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 सोड 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 आता सोड सोड सोड. चला आपण आता निघतोय पार्किंगकडे. तिन्ही मंदिराचं दर्शन घेऊन झालंय. आता 12:15 वाजले. आम्हाला एक 3-3.5 तास लागले तिन्ही मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी. चल पुढे चल. इकडे वानर जास्त आहेत. हे बघा, बापरे भांडणं चालू आहे यांचे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, हा माहूरगड दर्शन, तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. ते नाही ते हां ओढ ओढ.